पुण्यातील भोरमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत 5 दशकांनंतर वैशिष्ट्यपूर्ण होणार निवडणूक। संग्राम थोपटे आणि शंकर मांडेकर यांच्यात असणार प्रतिष्ठेची लढाई। रामराजे यांचे चिरंजीव अनिकेत राजे नाईक निंबाळकर शिवसेनेचे उमेदवार। रामराजे राष्ट्रवादीत असताना चिरंजीव मात्र धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार। राज्यमंत्री इंद्रनील नाईकांच्या पत्नी मोहिनी नाईक निवडणूक रिंगणात। यवतमाळच्या पुसद नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी भरला नामांकन अर्ज। अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला याचा आपल्याला अभिमान। अमित ठाकरेंच्या मातोश्री शर्मिला ठाकरे यांचं वक्तव्य। शर्मिला ठाकरेंचा अमित ठाकरेंना पाठिंबा। बारामतीत राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये युती। राष्ट्रवादीला 11 जागा तर भाजपाला 6 जागा मिळणार। भाजपाचे रंजन तावरे यांची माहिती। मुंबईत राहणाऱ्या बेकायदेशीर बांगलादेशींविरोधात पोलिसांची धडक कारवाई। बांगलादेशी नागरिकांविरोधात मुंबई पोलिसांकडून 10 महिन्यात 401 गुन्हे दाखल। दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एकाला अटक। श्रीनगरमधून जसीस वानी उर्फ दानिशला एनआयएकडून अटक। स्फोट प्रकरणात तांत्रिक मदत केल्याचा दानिशवर आरोप। मुंबईच्या गिरगावमध्ये दुकानदाराचा ग्राहक महिलेसोबत उद्धटपणा। फाटकी नोट बदलून देत नसल्याने वाद। मनसेने दिला दुकानदाराला चोप। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।